मित्रांनो, लाडक्या बहिणी थोड्या संभ्रमात आहेत. आता बऱ्याच लाडक्या बहिणीला वाटते की परत 2100 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे आणि बरेच काही तसे व्हिडिओ असतील व्हायरल झालेले आहेत आणि लाडक्या बहिणीच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे की 2100 रुपयाचा हप्ता कधी येणार. या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो, नक्कीच चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे पाहायला मिळतील. आता मैत्रिणींनो, लाडक्या बहिणींनो, ज्या पद्धतीने आपल्याला काही दिवसापूर्वीच म्हणजे 4 ते 8 दिवसापूर्वी आपल्याला 1500 रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला होता. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला 7,500 रुपये हे एकठोक मिळाले होते. म्हणजेच पहिल्या सुरुवातीला 3,000 रुपये असतील, नंतर बाकीचे 1500 रुपये असतील. अशा पद्धतीने आपल्याला आतापर्यंत 7,500 रुपये हे दिले गेले होते. त्यानंतर कालचा 1500 रुपयाचा हप्ता परत एकदा आपल्याला दिलेला आहे आणि बरेच काही आता व्हिडिओ WhatsApp वरती व्हायरल होत आहे. लाडक्या बहिणीच्या काही फसवणूक करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. मी का म्हणतोय, ज्या पद्धतीने आपल्याला 1500 रुपयाचा हप्ता आता दिला गेलेला आहे, निश्चितच आपल्याला परत एकदा 1500 रुपयाचा हप्ता हा जे मकर संक्रांत आहे त्याच्यावरती त्यापूर्वी आपल्याला मिळणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. याच महिन्यात त्याचे पैसे सुद्धा त्या महिलेच्या खात्यावर जमा केले जातील. परंतु ज्या पद्धतीने सांगण्यात येते की आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे, हा 2100 रुपयाचा हप्ता सध्या तरी आपल्याला मिळणार नाही. ज्या पद्धतीने परत काही नवीन तरतूद केलं जाईल, बजेट तयार केलं जाईल आणि जी आपली परत रक्षाबंधन असेल किंवा भाऊबीज असेल त्या टायमाला आपल्याला हे पैसे मिळू शकतात. परंतु सध्या तरी 1500 रुपयावरच आपल्याला समाधान मानावं लागणार आहे. कोणत्याही प्रकारचे 2100 रुपयाचा हप्ता सध्या तरी मिळणार नाही, परंतु 1500 रुपयाचा हप्ता याच महिन्यात वितरित केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.